आभार. खरं तर चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवाच असं मी बऱ्याच वेळेला म्हणतो. सामन्याला सुरुवात करा लगेचच. येस, आघाडीची जोडी चाललेली, अंपायरची चाललेली आहेत मैदानाच्या आतमध्ये. येस, टाइम आता आमचा जास्त खर्च करू नका. उद्या अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसाची तयारी देखील आम्हाला करायची आहे. त्यामुळे तुम्हाला आमच्या मॅनेजमेंट टीमकडून सूचना असतील. हा, चहा कोणाला जर पाहायचा असेल तर आपण मंचावरती या. आदरणीय करणजी गायकवाड साहेब, बाबा सरकार यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे. सो प्रिव्हियस मॅचचा पिंपलनेरसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा ऋतिक बॉलिंग मार्कवरती तयार होतोय आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय काप्रोबा वेहले संघाच्या आघाडीची जोडी. कुलदीपच्या सोबतीला फलंदाज आपण पाहतोय भावेश. या आघाडीला दोन्ही फलंदाज आलेले आहेत. तगडी स्टारकास्ट आहे दोन्ही बाजूला. काप्रोबा वेहलेच्या विरुद्ध यक्षिता पिंपळनेर या दोन संघांदरम्यान घमासान सामन्याला होती सुरुवात. ठीक आपण पाहत आहोत 1:52 पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ऋतिक. वेग प्रचंड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज घेऊन थर्ड मॅनला रेस लागली जवळपास 3 पिंडल. पोहोचला फिल्डर, उचलून थ्रो करेल, धावा मिळतात 2. खातं उघडत असताना आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या काप्रोबा वेहेले संघाचं फलंदाज कुलदीपचा बॅटमधून येतात 2 धावा. ऍक्शन रिप्ले, पॉइंटचा फिल्डरचा वेगाने येत होता गली रिजन मध्ये, त्याला बीट करून चेंडू गेला होता मागे. 2 मिळतात इथे. मागच्या मॅच मध्ये 48 धावांचं टार्गेट असताना त्या धावा डिफेंड केला येणार बोरपाडाच्या विरुद्ध. नक्षत्र चौधर पाडाने मात्रे फुल टॉस होता, ड्राईव्ह केला का बसला फिल्डर, नॉन स्ट्राईकला. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण फारच बाजूने आणि पायथे येतोय थ्रो. तोपर्यंत आणखी एक धाव. चित्याची चपळाई, हरणाचा वेग इथे आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर या धावेचं श्रेय मी भावेश पाटीलला देईन, जो डेंजर एंडला धावत होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा आता तुम्हाला चोरायच्या आहेत. धावा 4 वरती आहेत. एवन जोडी आमची आता हे मनसावरती आहे. विकेट दादा चौधरी. ओ, ऑफसाईडला टर्न करायचा प्रयत्न पण लाईन पाहावी लागेल अंपायर्सला. लेग स्टंपचा बाहेर आहे. वाईड येतो एक्स्ट्रा रन. पहिली या मॅच मधली इन स्विंगर होता, मिडलला पडलाय चेंडू पण बाहेरून जात असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अर्धा 5 वरती. 2 डबल 1 वाईड. ऋतिक मात्रे इंटरेस्टिंग आहे पहिलीच ओव्हर त्याचा विरुद्ध. पहिल्या 2 बॉल मध्ये 5 आलेले आहेत. कुलदीप ओहो, इथे लॉफ्ट करायचा प्रयत्न स्ट्रेट बॅटने. पुण्यात होता चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लेग स्टंपचा बाहेर अगोदर उभे होते, ऑफ स्टंपला पुन्हा आले ते. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आत आलाय चेंडू, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. इन स्विंगर, डॉट बॉल. 5 धावा धाव फलकावरती पहिल्या 3 बॉल मध्ये. पॉवर प्ले, 4 षटकांचा सामना आपण अनुभवतोय. अच्छा, चौथ्या रात्रीतला अर्थातच सेकंड लास्ट मॅच. त्यानंतर देखील अनेक मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पूल केलाय, गॅप मध्ये बॉल आहे. पहिल्या बाउन्स वरती स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. मात्रेचा गेन्स आला पहिला. कुलदीपचा चौकार. ऍक्शन रिप्ले सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. हार्ड लेंथ होता, पूल करत असताना आलाय चौकार. चौकारासोबत धावा संख्येचा विचार केला आपण तर धावा 9 वरती. विकेटच्या शोधात आहे ऋतिक मात्रे, पण आतापर्यंत त्याला विकेट दिले नाही कुलदीपने. आतापर्यंतचे 4ही चेंडू ज्यामध्ये 1 वाईट देखील होता, संपूर्ण चेंडू फेस केलेले आहेत कुलदीप थळेने. 9 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक.
फिल्डर सेट करण्यात आला मिड विकेटला लॉंग ऑनला. ओ इनसाइड आउट. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला. कुलदीपचा लागोपाठचा दुसरा चौकार. खूप चांगला फटका पहा. बॅटचा फ्लो सर्व काही सांगून देतोय. पॉवर प्ले सुरू आहे. मात्रेला दुसरा मारला कुलदीपने. चौकार. तेरा धावा आहेत षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मात्रे. फुल टॉस ऑफ ने मिड ऑफ फिल्डर आहे. रनआउटची संधी असेल. ओ डायरेक्ट मिस. इथे नेम चुकलाय. धाव मिळते एक. कुलदीपकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा फलकावरती आपण धावा पाहत आहोत 14 फॉर रन आफ्टर फर्स्ट ओव्हर. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर देवा चौधरी साहेब आणि त्याचबरोबर मयूरजी चौधरी साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. फेरबदल करण्यात आलेल्या 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रेक्षकांना. नयन पाटील दुसऱ्या षटकामध्ये आला. ऑनसाइडला ड्राइव्ह केला गॅप मध्ये बॉल काऊ फेसला. ऋतिक येतोय मिड विकेट वरून. फिल्डिंग चांगली. थ्रो येतोय फलंदाज येतोय. अगोदर कोण आलाय अगोदर कोण आलाय टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. जाऊया थेट कंट्रोल रूम मध्ये. सॉफ्ट सिग्नल अंपायरचा आउट. ऑन ग्राउंड अंपायरचा चेक करण्यात येईल. इम्पॉर्टंट असेल विकेट कारण कुलदीप स्ट्रायकिंग एंडला धावत होते. त्याचा बॅट मधून पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार देखील आलेले आहेत. टीव्ही अंपायर साठी सीझन बॅट्समन आउट. फलंदाज बाद. पहिल्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो अनिकेत पाटील. अपेक्षा फार आहेत अनिकेत कडून या मॅच मध्ये. चला अनिकेत आपण लवकरात लवकर जा. आता स्क्रीन वरती सध्या तुम्हाला हे सर्व आमचे मान्यवर पाहायला मिळतात. व्हीआयपी डाईस मधून या मॅचचा आनंद घेत आहेत. ठीक आपण पाहत आहोत. वाजलेले 2 ॲक्युरेट 2 वाजलेले. रनआउटची विकेट पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली नयन पाटील कडून. नयन पाटीलच्या षटकामध्ये थ्रो ऋतिकचा होता आणि विकेट किपरने केलेलं काम तमाम. बॉल तयार. नयन सॉफ्ट हँडने समोर ढकलून दिलेला फक्त चेंडूला. सिंगल इथे कन्वर्ट करतोय. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना ती 16 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर येते दुसरं. त्यानंतर देखील तुम्हाला एक मॅच पाहायला मिळेल. त्या अगोदर ड्रॉ करण्यात येईल या ठिकाणी.
बालाजी चषकाची आजची आपण चौथी रात्र अनुभवतात. उद्या अंतिम रात्र असेल. सांगता 16 या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिफायर मॅचेस असेल उद्या तुमच्या समोर. ड्राय केला लॉंग ऑफला फिल्डर डीप मध्ये वेगाने तर आलाय तो. पहिली धाव पूर्ण झालेली आहे. सेकंडचा प्रयत्न होता पण थांबावा लागेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 17. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या चेंडूवरती देखील सिंगल होती. रनआउटची विकेट. त्यानंतर 2 सिंगल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत. हो वेगाने टाकला होता. शफल जरूर झाला पण हा स्ट्रोक कंप्लीट करत असताना थोडासा लेट झाला होता निकेत. त्यामुळे बरोबर या स्ट्रोकला तो कंप्लीट करू शकला नाही. बॅटवरती मिडल करू शकला नाही चेंडूला. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 18 वरती. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक या नयन पाटीलचा. मला आठवतोय पहिला सामना 41 धावा डिफेंड केल्या होत्या त्या यक्षिता पिंपळनेरने. स्वीप करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपचा बाहेरून व्हाईट बॉल. ऍक्च्युअली प्ले वर द विकेटने आले. नयन मिडल लेग वरती बाहेरून गेलाय. धावसंख्या 19. पूल केला. मिस टायमिंग. डीप मधून फिल्डर येतोय. इनफिल्ड मधून फिल्डर आला. कॅच ड्रॉप. यक्षाला मी म्हणेन ऋतिकला अटेम्प्ट करणं गरजेचं होतं. कारण जे समोरून येत होते इनफिल्डचा फिल्डर मागे जात होता आणि त्यामुळे सोयीस्कर होतं खरं तर डीप मिड विकेटच्या फिल्डरला कॅच. निर्णय कुठेतरी चुकला की काय दोन्ही क्षेत्ररक्षकांचा. प्रयत्न सचिन यांनी केला आणि कॅच ड्रॉप झाली. ट्वेंटी 21 धावा धाव फलकावरती या षटकातील शेवटचा चेंडू. समोर फलंदाज भावेश. पुढे आला. मिस टायमिंग आहे. कव्हर्सला फिल्डर येत आहेत. प्रयत्न तर चांगला होता. चेंडू थोडा दूर राहिला आहे. सिंगल कंप्लीट होईल आणि अर्थातच आता थांबावं देखील लागेल. 2 षटकांच्या खेळ संबंध इकडे बाद. 22 धावा बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय काफ्रोबा वेहळे. या मॅच नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. नक्षत्र आताच ड्रॉ करण्यात येईल. एक इनिंग नंतर नक्षत्र चौधरपाडा आणि जनुमान पिंपळास. कर्णधारांनी रिपोर्ट करायचं लगेचच. या 2 षटकानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण ड्रॉ साठी मंचावरती लगेचच या. नक्षत्र चौधरपाडा आणि जनुमान पिंपळास. सामन्यामध्ये आपण पाहतोय सध्या धावसंख्या 22 वरती. 11चा करंट रन रेट आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अजय पाटीलचं आगमन. भावेश ट्रॅकिंग एंडला. बॉल तयार. पहिला चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा फिल्डर फार वेगाने शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली स्टॉप केल्या पण उचलूच शकला नाही. इथे धावा मिळतात 2 आणि या 2च्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे 24 वरती. पार्टनरशिप बिल्ड केली आहे. पहिली विकेट आपण जर बघितली तर ती 15 वरती. त्यानंतर आतापर्यंत ही पार्टनरशिप आपण पाहतो 9 धावांची. या धावाला पुढे नेत असताना सुरुवातीला अटॅक केला होता कुलदीपने. त्याच्या बॅटमधून 14 धावा आल्या होत्या आणि त्याची विकेट पडली. त्यानंतर या डावाला पुढे नेतोय भावेश आणि अनिकेत. लॉफ केला डाऊन द ग्राउंड. फिल्डर पाहतोय. पाहतच राहील. लॉंग ऑनला सीमा पार षटकार.
स्ट्रेट बॅट रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते फलंदाज भावेश षटकारानंतर. षटकारासोबत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती जाऊन पोहोचली आहे काप्रोबा वेहेले संघाची ती 30 धावा. आता 4 चून बॅटिंग करतोय भावेश आणि सुस्थितीमध्ये मी म्हणेन कारण 2.2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. लॉस ऑफ दी फर्स्ट विकेट 30 रन्स 30 धावा धाव फलकावरती. टॉप ऑर्डर मधले दोन्ही फलंदाजांमध्ये भावेश तर आघाडीचा. कुलदीपने सुरुवात केलेली आहे. भावेशने सध्या मोर्चा सांभाळला त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 बॉलमध्ये 12. मागचा चेंडू फेकून दिलाय डाऊन दी ग्राउंड षटकार. अजय ऑन साइडला फटका मिस टायमिंग जरूर इथे आपण पाहतोय. बॅटफर्स्ट कोलिंगला फील्ड डीप मध्ये भावेश सेकंड साठी चाललाय डेंजर एंडला. धावा मिळतात 2. या 2च्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे 32 धावा धावा फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं. प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. प्रत्येक स्टँड मध्ये तुम्हाला प्रेक्षकांची हजेरी पाहायला मिळते. या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर आपण ड्रॉ देखील करणार आहोत सौदरपाडा आणि पिंपळास मध्ये. पुढे मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचं होतं. डिपिश कमा पॉइंटचा फील्डर येतोय. शॉर्ट कव्हरला बॉल होता. 33 33 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता काय चर्चा दोघंही करतात. भावेश आणि अनिकेत कशा पद्धतीने डावाला पुढे न्यायचं. भावेश देखील 15 वरती पोहोचलाय. अनिकेत कडे क्षमता आहे खरं तर. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. अजय पिकअप शॉट काऊ फेसला येतोय चेंडू येतोय थेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार सुंदर सुंदर फटका. पिकअप शॉट स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. 39 39 धावा धाव फलकावरती. ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. प्रोडक्टिव्ह ओव्हर बिकॉज 2 डबल 2 षटकार. 17 धावांचा आतापर्यंत हे षटक. जागा बनवले. आहा काय फटका. एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती आलाय चौकार. या चौकारासोबत 43 वरती धावफलक. 3 षटकांचा खेळ संपत. 1 गडी बाद. काप्रोबा वेहेले. धावा धावफलकावरती आहेत. 14.33 करंट रन रेट आहे. चला आता थांबू नका. लवकरात लवकर आपला डाव कंप्लीट करायचा आहे. धावसंख्या 43 वरती. अनिकेत 12 वरती. भावेश 15 वरती. चांगली बॅटिंग. मागच्या ओव्हर मध्ये काउंटर अटॅकला सुरुवात केलेली आहे. खरं तर अपान्स जाऊन या पहिल्याच इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मध्ये ऋतिकच्या 14 होत्या. त्यानंतर नयन आले 8 धावा. या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा पुन्हा ग्राफ वरती जात असताना कारण या ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत त्या 21 धावा. 2 षटकार 1 चौकार 2 डबल 1 सिंगल. शेवटचं षटक आणि बॉलिंग मार्क वरती धीरज गायकवाड. आज ज्यांचा आवाज आपण ऐकत आहोत कॉमेंट बॉक्स मधून मॅन फ्रॉम झिडके अंबाडी मोनीशी पाटील. त्याचबरोबर एव्हरग्रीन मॅन फ्रॉम किरवली अजय जिगरसर. आणि या टुर्नामेंटला लीड करत असताना या सरवलीचे विशालजी पाटील. आमची टीम आज 4थ्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. कॉम्बॉक्स मध्ये उद्या अंतिम दिवस असेल. उद्या टेलिव्हिजन कॉमेंटेटर कुणालचे दाते हे देखील जोडले जातील या स्पर्धेमध्ये. वाईट अंपायरचा इशारा. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल सिंगलच्या सहाय्यानं. 44
44 आकड्यावरती लेग स्टंपला सोडून गेला सुरुवातीलाच वाईट. 44 धावा स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय फलंदाज बाबेशला. धावांचा वेग त्यांनी मागच्या ओव्हरमध्ये वाढवलाय. चांगली पार्टनरशिप सेकंड विकेट साठी. फुल टॉस उडवलाय एलिव्हेशन या फटक्यामध्ये मिड विकेट पार षटकार. फुल टॉस सुद्धा ऑन साइडला भिरकावलाय बाबेशने. या षटकारासोबत सांघिक अर्धशतक काफ्रोबा वेहेळे संघाचं 50 धावा धावा फलकावरती. खूप चांगली बॅटिंग करत असताना बाबेशने फलंदाज अनिकेत. बॉल अजूनही 5 शिल्लक आहेत. पहिल्या बॉल मध्ये षटकार आला. पुन्हा एकदा उडवलाय पण यावेळेला मिस टायमिंग. नयन आतमध्ये मिड विकेटला वेल जज कॅच फलंदाज बाद. ब्रेक होते पार्टनरशिप. 35 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली सेकंड विकेट साठी बाबेश आणि अनिकेत मध्ये. बाबेश आउट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 50. षटकारानंतर विकेट पडले बाबेशी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे तो कर्णधार विराज पाटील आपण पाहतोय. आगमन बॉलच या समोर आपण पाहतोय ढकलून दिलेला वरती चढला होता चेंडू बॅटच्या त्यामुळे ते समोर फक्त ढकलून दिला. विराजने सिंगलने आमंत्रण होतं अनिकेतला स्ट्रायकिंग एंडला स्कोर ऑफ 51. 51 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या ओव्हरमध्ये अनिकेत देखील लय मध्ये आपल्याला दिसला. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता. या मॅच मध्ये त्याचा बॅट मधून 12 धावा देखील आलेल्या आहेत. 300च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत खेळतो अनिकेत. 4 बॉल मध्ये 12. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्लॉगर बॉल होते धीरज. लेटका थर्ड मॅन ऍक्शन मध्ये बीट केलं बॉल आणि थर्ड मॅनला सुखी केले क्षेत्ररक्षकाने. येतोय चौकार. थांबला थोडा लेट खेळला. वेट अँड वॉच. एज आहे थर्ड मॅन चुकी केलेली आहे. पकडू शकलं नाही चेंडूला. 4 धावा मिळतात. स्कोर 55. 55 धावा. बॉल अजूनही शिल्लक आहे 2. धीरज 12 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये. ओ शफल क्रॉसून मारण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू लेंथ बॉल पडला बरोबर निघून गेला मागे. शफल झाला फार. त्यानंतर इथे ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. चेंडूमध्ये तितकासा बाउन्स नव्हता त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. फुल टॉस आहे वळवला फ्लॅट. ओ आणि ते फिल्डर समोर कॅच आउट. फलंदाज बाद. 55 ला 3 डाव संपला पहिला. 56 धावांचं लक्ष आहे सेकंड इनिंग मध्ये. यक्षिता 11 पिंपळनेर संघासमोर.
तर या ठिकाणी आपण तीन संघांदरम्यान ड्रॉ करत आहोत. जय हनुमान पिंपळास, नक्षत्र चौदरपाडा आणि चालू सामन्यातील विजेता संघ. एक संघ थेट सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ सुपर 8 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम नक्षत्र चौदरपाडा. चौदरपाडा संघाचे पाठीराखे फार मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिलेत. खूप चांगला सपोर्ट त्यांच्या टीमला आणि चांगला खेळ देखील सादर केलाय. चौदरपाडा संघानं 2 सामने जिंकले आणि आता त्यांना नशिबाची देखील साथ मिळालेली आहे. ड्रॉच्या आधारावर आता ते थेट जाऊन पोहोचलेत सुपर 8 मध्ये. 7वा संघ आपल्याला मिळालेला आहे सुपर 8 चा. या अगोदर जे 6 संघ क्वालिफाय झालेले आहेत ते ह्याप्रमाणे आहेत. प्रचित 11 खांडपे, आई गावदेवी कोळिवली, ओम 11 बेस्ट ऑफ बोरशेती, गावदेवी बाळकुम, जय हनुमान सरवली बी आणि जय दुर्गा सुरई हे 6 संघ. आणि आज नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. आणि यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय हनुमान पिंपळास, त्यांच्यातून जिंकणारा संघ देखील सुपर 8